कधी कधी बायकोच ऐकायचं, कधी कधी ऐकायचं. हो का बाई, लय का शहाणा माणूस. हॅलो व्ह्यूअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आशुजितू ब्लॉग्स. तर आज खूप लेट ब्लॉग चालू केला आहे. मेरे से नहीं होगा तो किससे होगा. व्हिडिओच्या सुरुवातीलाच हडबडी चालू झाली बाईची. तर आज काय झालं ना, माझ्या लेकाची तब्येत बिघडली आहे. मी जाणार होती गावाला. राणीचे पप्पा गेलेत. राणीचे पप्पा ऑलरेडी गेले. सकाळी पहाटे उठून आम्ही मस्त 3-3:30ला उठलो. गावी जाणार होतो, पण अर्णवचं अचानक आज प्रोजेक्ट आलं कॉलेजचं. मग अर्णवला नाही जाता आलं ना. मग बिचारा अर्णवला नाही म्हणजे अर्णवसाठी मग मी नाही गेली. अर्णव कॉलेजला जाणार होता, पण त्याच्या प्रोजेक्टमुळे तो रात्रभर झोपला नव्हता. मग म्हटलं आईचा जीव कसं वाटतं ना आपल्या लेकराला टाकून जायचं त्याच्या प्रोजेक्टच्या दिवशी. मग मी नाही गेली. मग हे माझं तेच ते लेकरू जे बघा कसं व्लॉग चालू झालाय बरोबर डोळे बंद केले. डोळे तर खोल. गुंडा बच्चा झोपायची ॲक्टिंग करतोय लगेच, है ना. लय झोपाले. पुऱ्या 30 तासात तो फक्त 4 तास झोपलाय. बाबू बघ तरी किती तास झोपला तू. 3:30. काल परवा रात्री झोपलेला. काल रात्र पूर्ण जागा आहे तो. वाव, एक पूरी सायकल कंप्लीट केली. हा सिरियसली. सायकल पूर्ण कंप्लीट होऊन अर्धी सायकल. फक्त त्या सगळ्या ह्याच्यात फक्त 4 तास झोपलायस तू. 4 पण नाही, 3.5 ना. काय परत माझ्यात एनर्जी लय आहे ना, मी थकत नाही. मी अजून पण असं बोलशील आता. हा मग यंग जनरेशन आहे. तुझं रक्त गरम आहे, आमच्यासारखं थोडी आहे. आम्ही बाई म्हातारी लोक. आता हे पुसून घे तुम्ही. काय पंखा. नाही नको पंखा आता पुसू नको. आता आराम कर तू. हा तर काय सांगत होती, अर्णवचे पप्पा अजून आलेच नाहीत ना. 10:30 झाले तरी आलेच नाहीत. आता ते येतील, जेवतील, मग त्याच्यानंतर गावच्या गप्पा गोष्टी सांगतील. तर म्हटलं त्याआधी आपण ब्लॉग बनवायला घेऊया, मग त्यांच्या गप्पा गोष्टी पण ऐकू, काय काय झालं दिवसभरात गावाला ना. चला आता बघूया नवरा कधी येतोय तो. 12 वाजता आमचे साहेब आले. आता आंघोळीला वगैरे गेले. तोपर्यंत म्हटलं मी जेवण गरम करून घेते. तर आज मी बनवलं आहे हे बघा, शेवग्याच्या शेंगांची भाजी. डाळ पण आता गरम केली. आणि हा आहे राईस. आजचा पण राईस राहणार आहे. किती जेवण राहतं हे बघा. हां तर मी काय बोलत होती की मला अचानक आठवलं, माझ्या आज काही महिला मैत्रिणी भेटलेल्या. त्या म्हणतात की अगं किती मच्छी बनवतेस तू, किती मच्छी खाता तुम्ही. तर होतंय असं ना की रील असेल ना, ज्यावेळी आम्ही मच्छी आणते तेव्हा 15 दिवसातून किंवा 10 दिवसातून एकदा आमच्या घरी मच्छी येतं, जास्त येत नाही. ह्या गोष्टीवर मी पॉईंट आऊट करते. पण मी मच्छी आणलं की 2-3 प्रकार आणते आणि मग ते बनवताना व्हिडिओज बनवून ठेवते एकत्र. पण ते टाकताना 1 दिवस ॲड करून 2 दिवस ॲड करून असे व्हिडिओज टाकते. मग एका मच्छीचे 2 प्रकार जरी बनले तरी खूप दिसताना. तर ते ओ माय गॉड, थँक्यू वाला साहेब आला आज दिवसभराचा, है ना. माझा व्हिडिओ खराब करण्यात एक्सपर्ट आहे हा माणूस. आता पण मी काहीतरी बोलत होती आणि त्यांनी येऊन मध्येच खराब केला व्हिडिओ. आमचे साहेब बसले जेवायला. साहेब जेवता गावची काय कथा, गावची काय माहिती, गावची शूट पण नाही केली तुम्ही तुमच्या घराची. जराशी आपल्याला क्लिप तुमचं गावचं घर दाखवता नसतं आलं. हा काहीच नाही केलं. काय हो कंटाळा गाडीत काय झालं. परत बोला. इथून ट्रेन पनवेलला गेलो असतो तर टायमवर गेलो. बसनी लेट झालात ना. बायकोच्या आयडिया ऐकत नाही ना तुम्ही. मी सांगते काय झालं. मी यांना सकाळी पण आयडिया दिली की बसनी जाऊ नका, ट्रेननी जा. नाही, मला कोणी सांगितलं बस 10च्या आत पोचते. मग येताना पण मी त्यांना आयडिया दिली की तुम्ही बसनी पनवेलपर्यंत या आणि पनवेलवरून ट्रेनने या. नाही, मी 5:30च्या ट्रेनला येणार. लगेच 7 वाजता दादर येतो. कुणी सांगितलं. हो कुणी इथल्या लोकांना माहिती आहे ना. यांनी सांगितलं, गावचे कोण होते त्यांचे मित्र सोबत त्यांनी सांगितलं. हां म्हणजे बायको वेडी आहे ना, बायकोनी सांगितलेलं. आणि मग माणगावात 2 तास टाईमपास केला त्या ट्रेनसाठी. शेवटी 2 तास लेट आले. त्याच्यामुळे आता रात्रीचे 12 वाजले. कुठे माणूस 9 वाजता घरी आला असता, तो रात्रीचा 12 वाजता आला. आणि बायको मग भडकली की मग बोलायचं हाय ना. आणि सांगतायत काय बोलत आता.
काय नाही, पण बायकोचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं असं नाही बोलणार आहे ना. कधी कधी ऐकायचं, कधी कधी ऐकायचं असतं. कधी कधी बायकोच ऐकायचं, कधी कधी ऐकायचं. हो का बाई, लय का शहाणा माणूस. अख्खा दिवसाचा गावावरून आल्यावरती बायकोशी 2 मिनिटं गप्पा मारायला या माणसं. हो मारलं. टाइम नाही. बघितलं कसं केलं. हो बाई बाई, केवढं ते प्रेम तू गेले या माणसाचं माझ्यावरती. खोटं प्रेम आहे. चला तर मग आता आजच्या ब्लॉगची एंड इथंच करते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. माझा नवरा तर माझ्यावर प्रेम करणारच नाही. खोटंच पण नाही, खरंच पण नाही. बघितलं, असा आहे खोटं पण प्रेम करायचं. बाय.